आता माझ्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. मी प्रवासातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहेच. मी आत्ता घरून निघाली आहे. आत्ता रात्रीचे 8:30 वाजलेत आणि बघूया आपण घरून निघाल्यावर त्याच्यानंतर बस पकडून तिथे पोहोचायला किती रुपये लागतायत, किती वेळ लागतो हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला सुद्धा प्रवास करून जाता येईल महाकालच्या दर्शनाला. त्या बात आहे. शाळा 9 वाजता म्हणजे 9 वाजता बस आलेली आहे. मस्त वाजता निवांतात पण जायचं. रात्री 9 वाजता इथे निघायचं म्हणजे गोरेगाव म्हणून सांगतो. गंमत अशी झाली होती की ज्या गाडीमध्ये आम्ही होतो ती गाडी खराब झाली आणि आता मी बस चेंज केली. आत्ता लक्षात आलं झोपेतून उठल्यावर की रात्री 9 वाजल्यापासून आता सकाळी 7 वाजले. हा, मग तुम्हाला मी दाखवते. 7:15 7:15 झाले आणि आम्ही अजून नाशिकला पण पोहोचलो नाही. बघू, अशा काही काही गोष्टी होत असतात प्रवासात. त्याच तर नाही. नाशिक अजूनही 23 किलोमीटर आहे इथून. बापरे, कधी पोहोचणार आता मी काय माहिती. बट क्या करे, महाकाल के दर्शन के लिए जा रहे हैं. चला करू टाइमपास. गेल्या कित्येक महिन्यांमध्ये असं छान कडक ऊन मिळालेलं नाही आहे पावसाळ्यामुळे. हां, तर ते छान कडक ऊन आता इथे मिळालंय. लेट्स सी पुढे काय काय अजून बघायला मिळतंय. पण मजा येते याच्यामुळे ना. आपल्याकडे पेशन्स तयार होतात. पेशन्स ह्या आयुष्यात खूप महत्वाची गोष्ट आहे. चला परत गाडीत बसायचं आहे. माहिती नाही किती वेळ मग आपला वॉक चाललाय. लहान मुलं पण खेळतात, ती पण वैतागली असतील. काय मग काय.
आणखीन एक ब्रेक झालाय आमचा जेवणासाठी. आणि मला आत्ताच असं कळलंय की ही बस इंदोरलाच थांबणार आहे. तिथून पुढे उज्जैनला परत एक बस आम्हाला देणार आहे. तो माहित नाही आता काय होतंय, बघूया. कैसा लग रहा? वाह, आप क्या देखती हो टीवी पे? बता दो। मैच टीवी पे क्या देखो? मैच देखती है। ओ कौन जीता फिर? इंडिया जीता। कैसे करा था आपने? कौन जीता? कैसे कैसे करा था? ये कैसे करा था? अरे अरे ऊपर लग जाएगी संभाल के. फायनली इंदोरच्या इथे आम्ही उतरलोय आणि इथून परत आता एक दुसरी गाडी आमची इथे उभी आहे ही, जी आम्हाला पुढे उज्जैनला घेऊन जाणार आहे. सो बघू आता महाकाल अजून काय काय परीक्षा घेतात. पण छान दर्शन होणार आहे एवढं सगळं केल्यानंतर, हे मात्र नक्की. जय श्रीमान. फायनली इंदोरमध्ये उतरलोय आणि त्यानंतर आता दुसऱ्या बसमध्ये चढलोय, जी आपल्याला उज्जैनला महाकालच्या दर्शनाला घेऊन जाणार. तशी बरी आहे बस. कलर कॉम्बिनेशन व्हाईट आणि ग्रीन, जरा हॉस्पिटलवाला फिलिंग आला मला, पण क्लीन आहे आणि छान आहे. बघूया अजून काय काय मजा येते प्रवासात. पण खरंच एक सामान्य माणूस प्रवास करत असताना त्याला किती प्रकारच्या अडचणी येऊ शकतात याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आत्ताचा माझा उज्जैनचा प्रवास आहे असं म्हणता येईल. आणि मी जसं नेहमीच म्हणते की आपलं आयुष्यच एक प्रवास आहे आणि त्यामध्ये येणाऱ्या अडचणी आपल्याला काही ना काही शिकवत असतात. सो मला वाटते आज पेशन्स शिकणं खूप महत्त्वाचं आहे आणि या सगळ्या प्रवासात तेवढी चिडचिड होत नाही आहे आणि मला वाटतं हेच शिकायची गरज आहे. स्टे ट्यून. बघूया अजून हा प्रवास आणखीन काय काय शिकवतो. जय श्रीमान. नमस्ते. तो हम इंदौर पहुंच चुके हैं और इसके बाद हम उज्जैन जाएंगे और उज्जैन हमें ले जा रहे हैं विशाल जी. और इन्होंने तो कितनी प्यारी पूजा की है, मस्त. हमारे साथ ही आप उज्जैन लेके जा रहे हैं, तो बताइए आपका एक्सपीरियंस कैसे है इस ट्रैवल में? आप कितनी बार आए हैं? मेरे को करीब करीब 20 साल हो गए. 20 साल से ये गाड़ी चला रहे ये रूट में हमेशा. आप दिल्ली में थे? हाँ जी, दिल्ली, मुंबई. इंदौर से दिल्ली, पुणे और जो है मुंबई के रूट पे ट्रैवल करते हैं. यहाँ पर है. ओ पहला वर्ल्ड कप जीता था हाँ जी. कपिल देव ने. यहाँ पर मतलब यहाँ वर्ल्ड कप हुआ था तो हाँ, पहला हाँ. अपना इंडिया ने जीता था. ओ ये तो मुझे पता ही नहीं था. पहला वर्ल्ड कप जीता था ना जो कपिल देव और इनने, जी जी. सुनील गावस्कर और ये थे. हाँ, एक नई इंफॉर्मेशन भी मिली है हमें यहाँ पे कि जो पहला वर्ल्ड कप इंडिया ने जीता था उसका 2020. स्टेडियम है वहाँ पे, यहाँ पे 2020 का. तो ये अगर हमें बता रहे पूरी इंफॉर्मेशन जो है, हमें अभी जाते जाते दिखेगा. हाँ ये दिखेगा वर्ल्ड कप. तो जाते जाते दिखेगा, हमें उसका भी नजारा आपको दिखाई देगा. और ये दिख रहा है वीडियो वर्ल्ड कप का. क्या तो इसके बाद हमें इन्होंने बताया है कि इधर आगे गणेश जी का खजराना मंदिर है जो बहुत पुराना है, पुरातन है. आप उसके बारे में बताइए. हाँ, नामी ग्रामी मंदिर है, बहुत पुराना है. जी. तो अगर कभी आप इंदौर आएंगे खजराना मंदिर जरूर जाइए. आपका नाम बताइए. महेश सिंह सेंगर. आप भी इनके साथ हमेशा रहते हैं? हाँ अकेले. और आप दिल्ली घूमने जा रहा हूँ. आप घूमने जा रहे हो? क्या बात है, सब घुमने जा रहे हैं. मी जेव्हा मागच्या वेळी उज्जैनला शूटिंगसाठी आलो होते ना, तर तेव्हा मी असं ऐकलं होतं की महाकाल ही नगरी में म्हणजे उज्जैनमध्ये कोणीही राजा वगैरे राहू शकत नाही, वास्तव्य करू शकत नाही. तर हीच गोष्ट इथे परत एकदा निघाली. तर हाँ जी बताइए आप. महाकाल नगरी के अंदर कोई ये बोल के नहीं जा सकता है कि मैं कहीं का राजा हूँ या कहीं का शेख हूँ. जी. वो जाके सोएगा वहां जाके तो उस दिन उसका आखिरी दिन रहेगा. मतलब सेम एग्जैक्टली यही चीज मैंने भी सुनी थी और ये वापस से आज कंफर्म भी है क्योंकि वहाँ के राजा एक ही है, अब वो है महाकाल. अच्छा, ये आपके साथ जाएंगे? ये आपका इंतजार हो. हाँ जी. आपका क्या नाम है? हरीश. अच्छा, तो आप अभी रात भर गाड़ी चलाएंगे?
आप कितने साल से इनके साथ? मैं इनके साथ करीब 10 साल से। ओके, हम दोनों एक दूसरे के आप साथ- सीनियर है मतलब? नहीं सीनियर नहीं है। मतलब आपने बोला ना 20 साल से गाड़ी चला दोनों एक रहे साथ हैं। तो समय हो गया है गाड़ी चला चला के। अच्छा, तो यहाँ पर है ये त्रिवेणी त्रिवेणी है। संगम। यही नवग्रह मंदिर है, शनि मंदिर। ओके, नवग्रह मंदिर, शनि मंदिर भी है और त्रिवेणी संगम है पूरा, वो ब्रिज पे से हम जा रहे हैं। तो अभी हम उज्जैन उज्जैन एंटर करते हैं। एंटर कर रहे हैं। क्या बात है। फायनल स्टॉप आता आला आणि इथून आपण आता मंदिरासाठी पुढे जाणार आहोत। जय श्री बताइए भाई, आपका नाम क्या है? आपका नाम बताओ। कपिल शर्मा। क्या नाम भी इतना यूनिक आपने ढूंढ के मतलब आपको भी कॉमेडी करना पसंद है? हाँ जी। ये ब्रिज आप आधे ब्रिज चढ़ोगे ना ऊपर यस यस, मंदिर है थैंक यू। तो गेट खोलो। इथून आता रिक्षा केलेली आहे, पटकन ब्रिज क्रॉस तिकडे जाईल। कालपासून मजल दर मजल करत वेगवेगळे अडचणी बघत बघत आम्ही इथे पोहोचलेलो आहोत। शिर्डी दर्शनासाठी निघालेले आहे, लवकर सगळं दर्शन करते। फायनली महाकालच्या मंदिरात येतोय। छान, खूप सुंदर मंदिर आहे आणि तुम्हा सगळ्यांना खूप आवडेल। खूप सुंदर वातावरण आहे इथलं आणि आता आतमध्ये दर्शनाला चाललोय। तो कॉरिडॉर खूप छान बनवलाय। छान दर्शन झालंय। तो फायनली महाकालचं दर्शन झालेलं आहे आणि परत बाहेर चाललोय आणि बाहेर जाण्याआधी कॉरिडॉर मध्ये चाललोय। इथे खूप छान सगळं बनवलंय। ही मूर्ती जर तुम्ही बघितली ना तर गणपतीची मूर्ती कशी असावी याचं उत्तम उदाहरण तुम्हाला दिसेल। छान मुकुट, डोळे, एकदंत इथे आहे, चतुर
हस्त इथे आहेत आणि एकही रिकामा नाही आहे. पोटाला अनंत आहे. एक पायवर दुमडलेला आणि एक पाय खाली सोडलेला. असं संपूर्ण छान मूर्ती आहे. छान गर्दी झालेलं आहे आणि आता उज्जैन जी स्पेशालिटी आहे दाल बाफला ते खायला चाललं आपण. खूप छान खाद्य संस्कृती आहे इथे. पण या दाल बाफला तुम्हाला आवडेल का? यापूर्वी खाल्लेला आहे तर खूप आवडलं ना. पण इथले फेमस दाल बाफले खायला आलो आपण. बघूया कसे वाटतायत ते. आणि इथे सुप्रसिद्ध दाल बाफला आहे. साधारण बोर्ड वरती दिल्याप्रमाणे 45 वर्ष झाली इथे दाल बाफला हा विकला जातो. आणि ही डाळ आहे, हा लाडू असतो, हा बाफला त्याच्यावर गरम तूप सोडलेला आहे. तर दाल बाफला लाडू ही इकडची स्पेशालिटी. गरम गरम दाल बाफला. हा बाफल्याचा पूर्ण असं चुरा करतात आणि डाळीमध्ये मिक्स करतात. मस्त त्याच्यावर भरपूर तूप आहे. कमाल कमाल झाला. डाळ खूप हेल्दी आहे बेसिकली. तर तुम्हाला घरी लागलं तर इथे लाडू पण आहे. रव्याचा लाडू कमाल. तो डाळ बाफले आठवणीने खायचे. मी एन्जॉय करते. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओज बघा. जगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. त्यातून अजून नवनवीन गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील, समजून घेता येतील.